लोकसभेत प्रथमच बंजारा समाजाच्या प्रश्नावर आवाज. खासदार बाळू धानोरकर यांनी वेधले लक्ष. संसद परिसरात लकीशा बंजारा यांचा पुतळा उभारण्याची मागणी. लोकगीते व लोकनृत्यासाठी प्रसिद्ध असलेला बंजारा समाज पुरातन काळापासून घरदार सोडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करतोय. ST, SC, OBC, VJ, NT या प्रवर्गात विखुरलाय. बंजारा भाषा संपूर्ण भारतात एक आहे. त्यामुळे या भाषेला संविधानातील 8व्या सूचीमध्ये समाविष्ट करून या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यासह अन्य प्रश्न खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित करून आवाज उठवला. संसद भवन ज्या जागेवर उभे आहे ती जागा बंजारा समाजाचे लकीशा बंजारा यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. याकडे खासदार धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. बंजारा समाजाच्या या भूमीशी भावनात्मक जवळीक लक्षात घेता या ठिकाणी दानवीर लकीशा बंजारा यांचा पुतळा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. भारतात बंजारा समाज शैक्षणिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या फार मागे आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना एक विशेष वर्गात समाविष्ट करून सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा करावा व घटनेच्या 8व्या सूचीत बंजारा भाषेचा समावेश करून राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांच्यासह बंजारा समाजातून करण्यात येते. या मागण्या पूर्ण झाल्यास बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. विभिन्न राज्यों में यह समाज को SC, ST, OBC, VJ, NT इन प्रवर्गों में विभाजित हुआ है. इस कारण बंजारा समाज का आर्थिक, शिक्षात्मक, सामाजिक तथा राजकीय विकास रुका है. मैं सरकार से अनुरोध करता हूं कि अन्य समाज के आरक्षित वर्गों को न छेड़ते हुए बंजारा समाज के विकास के हेतु इन्हें विशेष आरक्षित वर्ग में सम्मिलित किया जाए. बंजारा भाषा संपूर्ण भारतवर्ष में एक है, इसलिए इस भाषा को राष्ट्रीय भाषा का दर्जा मिलने हेतु संविधान की 8वीं सूची में सम्मिलित करें. महोदय, यह संसद भवन जहाँ खड़ा है यह भूमि जयपुर के राजा की थी. इस भूमि पर बंजारा समाज के व्यापारी लकीशा बंजारा का काफ़ी सालों से कब्जा था. यहाँ तांडा बस्ती थी. बंजारा समाज की धार्मिक भावना इस भूमि से जुड़ी है. यह भूमि व्यापारी लकीशा बंजारा ने ब्रिटिश सरकार को दान की थी, लेकिन यहाँ पर कहीं भी उनका नामो निशान नहीं है. संसद परिसर में दानवीर व्यापारी लकीशा बंजारा की प्रतिमा और संसद मार्ग को इनका नाम देकर न्याय देने की मैं मांग करता हूँ. धन्यवाद. संसद भवन ज्या जागेवर उभे आहे ती जागा बंजारा समाजाचे लकीशा बंजारा यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. या ठिकाणी दानवीर लकीशा बंजारा यांचा पुतळा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्यावे. बंजारा समाज शैक्षणिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या फार मागे आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यांना एक विशेष वर्गात समाविष्ट करावे. बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा. बंजारा बोली भाषेला अभिजात भाषेचा राष्ट्रीय दर्जा देऊन या समाजाला निरपेक्ष न्याय द्यावा. एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, पण दुर्दैवाने विमुक्त भटक्यांना आपल्या रोजगाराच्यासाठी आजही आपला तांडा सोडून स्थानांतरित व्हावं लागतं. हे स्थानांतरण थांबवण्यात यावं. तांड्यावर मूलभूत सोयी सुविधा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या. बंजारा समाज हा सर्व राज्यामध्ये विखुरलेला असून तो वेगवेगळ्या जातीमध्ये त्याला आरक्षणाचा लाभ मिळतो. त्यांना एकाच छताखाली आणून 3री अनुसूचीमध्ये या समाजाचा समावेश करून बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावा. देशात बंजारा समाजाची 12 कोटी लोक आहेत. एकच बोली आणि संस्कृती जपली जाते. विमुक्त भटक्यांना आजही रोजगारासाठी भटकंती करावी लागते. तांड्यावर मूलभूत सुविधा पोचल्या नाही. बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा देऊन आरक्षण देण्यात यावे. आज संसदेमध्ये बाळासाहेब धानोरकर यांनी जे बंजारा समाजाविषयी मागण्या मागितलेल्या आहेत, जे प्रश्न मांडलेले आहेत ते अतिशय रास्त मागण्या आहेत. आजपर्यंत संसदेमध्ये बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा त्यांच्या समस्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही आवाज उठवला नव्हता. परंतु आज बाळासाहेब धानोरकर यांनी जे बंजारा समाजाचे जे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये लोक विखुरलेले आहेत, ST, SC, OBC, त्या सर्वांना एकत्रित करून त्यांना राष्ट्रीय बोलीभाषेचा दर्जा देण्यात यावा. तसेच लकीशा बंजारा हे एक शूरवीर योद्धा होते. तर 400 वर्षाच्या नंतर आज प्रथमच संसदेत त्यांनी त्यांचं नाव घेऊन आम्हा समाजाच्या सर्वांना. बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी लोकसभेत कुणीही आवाज उठवला नव्हता. खासदार धानोरकर यांनी प्रथमच सभागृहाचे लक्ष वेधले.
बंजारा समाजाला एकत्रित आरक्षण देण्यात यावे, लकीशा बंजारा यांचे नाव संसद मार्गाला देऊन पुतळा उभारण्याची मागणी रास्त आहे.